शिक्षणातून ज्ञान मिळवणं हे तर आवश्यक आहेच, सुशिक्षित होणं आवश्यक आहेच, पण संस्काराधिष्ठित सुसंस्कृत होणंही तेवढंच आवश्यक आहे। माणसाचा माणूसपण हे त्याला खऱ्या अर्थाने संस्कारातून येतं। आणि विद्यार्थी परिषद ही अशी प्रक्रिया की ज्यामध्ये आपण राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर संस्कार करून त्यांना आपण एक जीवन दृष्टिकोन देतो। आणि हा जीवन दृष्टिकोन जो असतो हा समाज अनुकूल, युगानुकूल आणि देशानुकूल असा आहे। विचार अनेक आहेत, स्वदेशीचा विचार आहे, स्वावलंबनाचा विचार आहे, वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहे, इनोव्हेशन आहे, रिसर्च आहे, प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करण्याची गरज आहे। पण हे कशाकरता करायचं आहे? कारण आपण आपल्या मातृभूमीला म्हणजे मदरलँड ज्याप्रमाणे आपल्या जीवनात आपल्या आईचं स्थान आहे तसंच आपल्या मातृभूमीचं स्थान आहे। या मातृभूमीला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करायचं असेल, खऱ्या अर्थाने गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर आम्हाला सगळ्या क्षेत्राचा विचार करावा लागेल। विद्यार्थी परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षण क्षेत्र हे आपलं स्वाभाविक क्षेत्र आहे। कारण शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षण संस्था हा एक शैक्षणिक परिवार आहे, ही आपली संकल्पना आहे। पण जेव्हा आपण असं म्हणतो की विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे, तर या विद्यार्थ्याचं सामाजिक आर्थिक चिंतन काय आहे, आपले इतिहास, संस्कृती, विरासत काय आहे, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती काय आहे जी आपली विशेषता आहे, आपला इतिहास कोणता आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला टेक्नॉलॉजी, ऑर्गॅनिक फार्मिंग, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग सगळ्या क्षेत्रात खूप काम करण्याची संधी आहे। मी आज लातूरजवळ एका पुलाचं निरीक्षण करायला, आम्ही पहिल्यांदा देशात पहिला पूल बांधला। त्या पुलाचं वैशिष्ट्य असं आहे की 2 पियरमधलं अंतर आमच्या नियमाप्रमाणे 30 मीटर असतं, पण तो जो पूल आहे, ती जी टेक्नॉलॉजी आहे त्यात 120 मीटर मलेशियातून आणली आहे की आपण जो या पियरवर जे 30 मीटरमध्ये आपण पियर उभे करतो त्याच्याऐवजी 120 मीटर काहीच नको, आणि तो जो प्रीकास्ट केलेला वरचा पिलर आहे तो स्टीलच्या ऐवजी स्टील फायबर, सिमेंट आणि रेती वापरून प्रीकास्ट केलेला आहे। आणि त्यामुळे 3 पियर गायब झाल्यामुळे पुलाच्या बांधकामात कमीत कमी आपण समजून घ्या की पुलाच्या कामात 30 ते 35% बचत होणार आहे। आता मी ही बिल्डिंग बघतो आहे, हे बघा जवळजवळ सगळे पिलर उभे केले आहेत। जर टेक्नॉलॉजी वापरली ती तर त्या टोकापासून 120 मीटर इथपर्यंत मध्ये पियर करण्याची गरजच पडणार नाही, कारण तो प्रीकास्टमध्ये स्टील फायबरपासून बनणार आहे। त्यामुळे कॉस्ट कमी होईल, हॉल प्रशस्त होतील, मध्ये पिलर येणार नाहीत। त्यामुळे आपल्याला प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये, समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे। आणि तो विचार करणारी दृष्टी या भविष्यातल्या आपल्या नागरिकांना म्हणजे या तरुण पिढीला देण्याचं काम हे विद्यार्थी परिषदेला करायचं आहे। मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट विजन। डोळे दान करणं शक्य आहे, पण विजन डोनेट करणं कठीण आहे। आणि त्यामुळे आपल्या जीवनाची विजन कशी असली पाहिजे, आपल्या आयुष्यात आपण काय केलं पाहिजे, आपण नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झालो पाहिजे। एंटरप्रिनरशिप, आपल्याकडे सगळे कॉलेजेस आहेत, डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन, ह्युमन रिसोर्सेस सगळं आहे, पण डिपार्टमेंट ऑफ एंटरप्रिनरशिप आणि हे कुठेच नाही आहे। एंटरप्रिनरशिप महत्त्वाची आहे। अनेक उद्योगपती आज आहेत, ते कधी शाळेत गेले नाही आहेत पण यशस्वी आहेत। आणि त्यामुळे विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च, टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहेच, पण एंटरप्रिनरशिप पण महत्त्वाची आहे। मी इंजिनियर नाही आहे आणि मला खरंच इंजिनिअरिंगचा काहीच समजत नाही, पण देशात माझ्याबद्दल गैरसमज आहे की मी इंजिनिअरिंगचा एक्सपर्ट आहे। कारण मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बांधले। तर सगळ्यांना वाटतं, अधिकाऱ्यांना वाटतं की यांना खूप माहिती आहे इंजिनिअरिंग, मला नाही माहिती जास्त, मला तेवढं नॉलेज पण नाही आहे, पण मी गो गेटर होतो।
आणि म्हणून मला बाळासाहेब ठाकरेंनी एकदा, मी गेल्यावर मला एका ॲक्रिलिकवर लिहिल्यावर मला, नितीन मी तुला एक चांगली गोष्ट देतो. त्यांनी मला एक छोटं ॲक्रिलिकवर लिहिलं एक वाक्य लिहिलं होतं. त्याच्यावर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. समस्या अनेक आहेत, प्रश्न गंभीर आहेत, काम कसं होत नाही हे विद्वत्तेचा उपयोग करून देशात सांगणाऱ्यांची कमी नाही आहे. पण हे जर काम देशाच्या हिताकरता असेल, समाजाच्या हिताकरता असेल, गरीब माणसाच्या हिताकरता असेल, तर ती मी कसं मला करता येईल, बाय हुक और क्रुक, हे करणारं नेतृत्व पाहिजे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये, ग्रामीण, कृषी क्षेत्रात, वनवासी क्षेत्रात अशिक्षित, अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. आपण हे सांगितलं की माणूस हा जातीने मोठा नाही, धर्माने मोठा नाही, माणूस हा गुणांनी मोठा आहे. या समाजातली अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर, समता आणि समरसतेच्या आधारावर माणसाचं मूल्यांकन झालं पाहिजे. बोलणं सोपी आहे, पण जो जो विचार आणि जो जो संस्कार मिळाला त्याप्रमाणे आपल्या जीवनात आचरण करणारं यशस्वी नागरिक या समाजव्यवस्थेमध्ये आपण निर्माण करणं, हीच खरी समाजाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आज उद्या तुम्ही जाणार, कोणी बँकेत अधिकारी होणार, कोणी शिक्षक होणार, कोणी प्राध्यापक होणार, कोणी शेतकरी होणार, कोणी नेता होणार, कोणी आमदार होणार, कोणी खासदार होणार. पण सगळ्या क्षेत्रात काम करताना ते काम कसं करायचं याची पार्श्वभूमीचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला विद्यार्थी परिषदेत समजलेलं आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. संविधान जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे ते संविधानाचे शब्द आहेत, पण संविधानाच्या प्रत्येक शब्दामागे एक भावार्थ आहे. आणि म्हणून देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. वी नीड टू अंडरस्टँड द स्पिरिट बिहाइंड थिंकिंग. आपली जी सैद्धांतिक भूमिका आहे, आपलं जे विचारधन आहे, आपली जी आयडिओलॉजी आहे, त्याच्या मागचं स्पिरिट काय आहे. मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. आपल्या इथे विद्यार्थी परिषदेमध्ये खूप चांगलं की आपले गीतं खूप सुंदर आहेत. निर्माण होके पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. म्हणजे प्रत्येक गीतात भावार्थ आहे. राष्ट्र मंदिर का समर्पित दीप हूँ मैं, चाह मेरी कि मैं जलता ही रहूँ, जलता ही रहूँ, जलता ही रहूँ. म्हणजे देशभक्तीचा विचार आहे. इतिहास, संस्कृती, विरासत, आर्थिक प्रगती, सर्वांगीण प्रगती, आणि ते करण्याकरता कॅटलिस्ट म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. हे समजणारा कार्यकर्ता, हे नेतृत्व, हे समाजाच्या सगळ्या क्षेत्रात पाहिजे. तुमच्यातला विद्यार्थी उद्या शिक्षक झाला आणि तो जर आदर्श आणि चांगला शिक्षक झाला तर ते विद्यार्थी परिषदेच्या विचारांचं यश आहे. पण तो जर शिक्षक, तो जर त्याचं कोणी ऐकायलाच तयार नसेल मग त्याचा उपयोग काय. शाळा खूप आहे, बिल्डिंगा खूप आहेत. बिल्डिंग आहे तिथे शिक्षक नाही, शिक्षक आहे तिथे बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तिथे विद्यार्थी नाही, आणि तिन्ही आहे तिथे शिक्षण नाही. त्याच्यामुळे हे या शाळेबद्दल नाही बोलत आहे बरं मी, हे चांगलंच आहे. आपल्या अनेक भागामध्ये अशी स्थिती आहे, ही परिस्थिती बदलवायची आहे. आणि म्हणून नेहमी मी गोष्ट सांगतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. समस्या आहेत. जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणायचे की जेवढी माणसं आहेत तेवढे प्रश्न आहेत. इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज अ पॉप्युलेशन. जेवढी माणसं आहेत तेवढे प्रश्न आहेत. पण आपण सांगतो की नाही, मी कमीत कमी देशासमोर प्रश्न नाही राहणार, आणि हे जेही काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आणि सामाजिक आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्रीय पुनर्निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, आणि मातृभूमीला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली केल्याशिवाय राहणार नाही, असं समजून आपण काम करत राहतो. हेच आपलं काम वर्षोनवर्ष चालणार आहे. विद्यार्थी परिषदेची स्थिती म्हणजे स्टेशनवर थांबणाऱ्या गाडीसारखी आहे. 3, 4, 5 वर्ष थांबतो आणि पुन्हा आपण समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जातो. गाडी येते, गाडी थांबते, काही उतरतात, काही चढतात. पण गाडीमधला एक अनुभव मोठा वेगळा असतो. मला आठवतं मी गाडीतून जेव्हा प्रवास करायचो विद्यार्थी परिषदेकरता, त्यावेळी मी टाइम्स ऑफ इंडिया विकत घ्यायचो. तर मला एकाने विचारलं की तुम्ही काय इंग्लिश वाचता का? म्हटलं नाही, इंग्लिश नाही वाचत, पण म्हटलं रिझर्वेशन नाही मिळालं तर संडासच्या बाजूला पेपर टाकून जर याच्यात पुरवड्या खूप येतात, त्यामुळे टाकून झोपता येत होतं.
हे पेपरही चांगला आहे तो, त्या पेपर माझी काही नाराजी नाही आहे, पण त्यावेळी अनुकूलता नव्हती, समर्थन नव्हतं, उपहास होता, अपमान होता, रिकग्निशन नव्हतं, रिस्पेक्ट नव्हता. तरी पण हजारो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून असतील, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असतील, त्यांनी दिलं. आणि त्या अनेक कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येतून, परिश्रमातून, मेहनतीतून काही घडलं. आणि माझ्यासारख्याच काही मोजक्या लोकांना वरती शिखरावर जाण्याची संधी मिळाली. ते श्रेय माझं नाही आहे, ते माझ्या कार्य आणि कर्तृत्वाचं नाही आहे, ते तुमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी आयुष्यात निस्पृह निस्वार्थी भावनेने जे काम केलं, पायव्यातले दगड म्हणून ज्यांनी आपल्याला स्वतःला गाडून घेतलं, ते हजारो लाखो कार्यकर्त्यांचं ते आहे. मी पंढरपूरला गेलो होतो पालखी मार्गाकरता. सदाशिवराव तिथे होते त्या दिवशी. सदाशिवरावांच्या याच्यातली एक आठवण सांगून मी माझं भाषण संपवतो. मी जेव्हा विद्यार्थी परिषदेचा काम, सदाशिवराव प्रचारक होते, MSc फिजिक्समध्ये होते. मी त्यांना विचारलं, सदाशिवराव तुम्ही प्राध्यापकाची नोकरी सोडून हे काम करता? म्हणे हो. म्हटलं तुमच्या घरात तुमच्यावर काही जबाबदारी नाही आहे का? म्हणे आहे, भाऊ आहेत, मुलगी बहिणी लग्नाच्या आहेत. म्हटलं सदाशिवराव घरचं काम सोडून हे धंदे कशाला करता? म्हणे पहिले आपलं घर पहा आणि मग तुम्ही हे करा. तर सदाशिवराव मला असं म्हणाले की नितीन, सगळा देश माझा परिवार आहे आणि सगळे देशातले नागरिक बंधू भगिनी आहेत माझे, आणि म्हणून मी या परिवाराकरता काम करून माझं आयुष्य द्यायचं ठरवलं आणि म्हणून मी हे काम करतो. हीच विद्यार्थी परिषदेची विशेषता आहे. यशवंतराव केळकर, मदनदासजी, दत्ताजी, सदाशिवराव या सगळ्यांचा थोडा बहुत संपर्क, सहभाग मला मिळाला. हळूहळू कार्यकर्ते बदलत गेले, नवीन पिढी येत गेली, पण तो विचार घेऊन चालणारे तुमच्यासारखे कार्यकर्ते अजूनही पुढे जात आहेत. आणि व्यक्ती निर्माणाच्या क्षेत्रामध्ये तुमच्यासमोर यूथ लीडर कॉन्क्लेव्ह आहे. यूथ लीडर कसा नेता असावा? मागणारा नसावा, मला द्या मला द्या. आमच्याकडे सगळं आहे, राजकारणातला नियम आहे, जो म्हणतो मला तिकीट द्या त्याला मिळत नाही, पण जो नाही म्हणतो त्याला मिळतं. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणाचंही कटआउट लावलं नाही आणि लावणार नाही. माझंही नाही लावत आणि कोणाचंच लावत नाही. मी विमानतळावर आत्तापर्यंत मी कोणाच्या स्वागताला हार आणि गुच्छ घेऊन जात नाही. आणि नागपूरला आता बाकीच्या ठिकाणी मी सांगू शकत नाही, कारण लोक नाराज होतात आणि ते हार देताना असा फोटो काढतात पहिले. म्हणजे मला हार देण्यापेक्षा त्याचा माझ्यावरचा फोटो एवढं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी कोणाला नाराज करत नाही. नाराज करता येत नाही राजकारणात. पण मी 35 वर्ष झाले नागपुरात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की महानगरपालिका आमची, जिल्हा परिषद आमचे, सगळे आमदार आमचे, माझ्या स्वागताला कोणीच येत नाही. आणि कोणी आला तर मी तुला काही कामधंदा नाही का, कशाला आला तू? कोणाला यायचं? मी 35-40 वर्ष मंत्री होतो, विरोधी पक्षाचा नेता होतो, महाराष्ट्र BJPचा अध्यक्ष होतो, ऑल इंडिया BJPचा अध्यक्ष होतो. एखाद्या वेळी मी पहिल्यांदा झालो तेव्हा स्वागत झालं मी समजू शकतो, पण इतक्या दिवस कोणी येत नाही. त्यामुळे पॉलिटिकल कल्चर आपलं वेगळं आहे, पार्टी इथे डिफरन्स वेगळा आहे. केवळ सत्ताकारण नाही तर राष्ट्रकारण, विकासकारण, समाजकारण हे आपलं खऱ्या अर्थाने विचार आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तन, पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. आपल्या देशाला, आपल्या समाजाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारीपासून मुक्त करण्याकरता आपल्याला नेतृत्व द्यायचं आहे. याकरता नाही की मलाही तिकीट द्या, माझ्या बायकोला द्या, मग माझ्या मुलाला द्या, मग नाही झालं तर माझ्या ड्रायव्हरलाही द्या, मग माझ्या खास कार्यकर्त्याला, असं नाही आहे. हां, तो जर योग्य असेल तर जनतेने म्हणावं याला तिकीट द्या, त्याला जरूर दिलं पाहिजे. कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही आहे, पण जनतेने म्हटलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ऑर्गनायझेशन विथ ए डिफरन्स आणि आमच्यामध्ये पार्टी विथ ए डिफरन्स, वेगळेपणा जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या देशाच्या पुनर्निर्माणाकरता भविष्यातली लिडरशिप कशी असली पाहिजे याच्यावर तुम्ही इथे बऱ्याच कार्यक्रम झाले, अनेक लोकांचं मार्गदर्शन झालं. राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या या व्यापक प्रयत्नांमध्ये तुमच्यातून अनेक चांगले नेते समाजातल्या विविध क्षेत्रात जाओ, तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ आयुष्य प्राप्त हो
आणि तुमच्या हातातून देशाकरता, समाजाकरता, गरीब माणसाकरता चांगलंच चांगलं काम तुमच्या हातून होत राहो, हीच या शुभेच्छा तुम्हाला देऊन मला खरं म्हणजे खूप घाई होती, त्यामुळे मी कमी